जिथे मात्र मॅच पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय दक्ष 11 पलसाई पुण्यनगरी पळसझरी आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते कलोते मोकाशी अशी ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला स्कोरर मित्र या लगेच भावेश सावंत खऱ्या अर्थानं आज स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. उद्या लेदरचे मॅच खेळण्यासाठी लोणावळा डेच्या तदनंतर मात्र 2 ठिकाणी रजनी स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. रोहन पालांडे सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणखीन एक घोडोली गावचे अष्टपैलू असे खेळाडू आपण पाहत आहे आणि अजिंक्य बेलोसे जे नेपालीवरून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नेपाली गावचे जय हनुमान क्रिकेट संघचे कॅप्टन खऱ्या अर्थानं आपण पाहतो ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे जिथे मात्र टॉस जिंकल्यानंतर कलोते टीमनं बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. हो पहिला बॉल अगदी आपण पाहता ऑन ड्राईव्हचा फटका, एक सिंगल जावेतून आपल्याला पाहायला मिळतीये. मी आदरणीय सचिन दादा यांना विनंती करेन की या मुख्य व्यासपीठावरती आदरणीय संतोषजी लोहार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने बॉलला काढायचं होतं, डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ओ बॅकअप आलं होतं परंतु बॅकअप कडनं झाली आहे चुकी, बॉल सीमा पार, डीप फाईन लेगला चौकार. तीन चौकार, 3 षटकार, 3 विकेट साठी दशरथ दादा पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. दशरथ दादा पाटील या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून 3 चौकार, 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक साठी मात्र तब्बल 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. दरम्यान धावसंख्या धावफलक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र 5. विक्रांत जे खऱ्या अर्थानं ॲज अ स्कोरर आमच्या समयमध्ये जोडले गेलेत. मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डकडनं चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप, मोठा चेस होता फिल्डरसाठी, वेगानं धावत आले होते बॉल खाली आणि ते मात्र साईराजनं चुकीच केली आहे. 2 धावा इथून पाहायला मिळतील. कॅचेस विन द मॅचेस हे सातत्यानं सांगितलं जातं. बऱ्याचदा आपण पाहताय समालोचक देखील हेच सांगत असतात, कॅचेस विन द मॅचेस. म्हणजे तुम्हाला क्रिकेटमध्ये कॅचेस, फिल्डिंग डिपार्टमेंट हे तुम्हाला अलर्ट ठेवायचं असतं. फिल्डिंगमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं धावा बचाव करायचे असतात. तिथे मात्र चुकी झाली आहे. हो यावेळी फुललेंचा बॉल, बाटची कडा घेतली, शॉट थर्डमॅनला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र यस्टनचा बेत साधूच शकले नाही आहेत. धाव मिळाली ती आणखीन एक सिंगल. अमोल दरेकर टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय आणि आत्तापर्यंत अमोल दरेकरनं धावा खर्च केल्यात त्या आपण अगदी पाहताय 8 धावा धावफलक्यावरती आल्यात. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला, 8 धावा धावफलक्यावरती आहेत. ओ यावेळी शफल झाले, जागा बनवली आहे, बॉल सरळ चाललाय सीमा पार, धावा आणखीन 4, चौकार. मयूर आणि त्याच्या साथीन लक्ष्मण कलोते मोकाशी टीमकडनं सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आपल्या टीमला चांगला स्टार्ट देत असताना चांगली सुरुवात झाली आहे. ओ यावेळी फुललेंचा बॉल समोर लॉप केला, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली फेकी देखील पाहायला मिळते. ॲक्युरेट थ्रो नॉसक एंडवरती. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. पांडे सर सांगतायत की मात्र 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलक्यावरती आपण पाहताय 13 धावा धावफलक्यावरती आहेत. बिनबाद 13 ही धावसंख्या पाहायला मिळते मोकाशी कलोते टीमची या पहिल्या सत्रामध्ये. टायमर तुमच्यासाठी सेट केला गेला, याची देखील आपण खऱ्या अर्थानं नोंद घ्यायची. कॅप्टन आपल्याला बरोबर 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त करायचं. तुमचे 3 षटकं 15 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट होणं फार गरजेचे आहे. अन्यथा 4थ्या ओव्हरमध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये असेल, याच्याकडे नोंद घ्या. कारण की जेवढ्या स्ट्रॅटर्जी जेवढा प्लॅनिंग तुम्हाला आखायचं आहे त्या बरोबर वेळेच्या आतमध्येच आखायचं आहेत.
मैदानाच्या आतमध्ये कळवते आणि अगदी आपण पाहताय पळसझरी अशी मॅच चालू आहे आणि बराचसा प्रेक्षक वर्ग खऱ्या अर्थाने ही मॅच पाहण्यासाठी देखील या ठिकाणी उपस्थित झाला आहे. त्या तमाम क्रिकेट रसिकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. आणि जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या दोन्ही टीमचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती करूया की आपण या मुख्य मंचाकावरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर मात्र शेडवली, चिंचवली, लवजी या देखील गावचे आमचे प्रतिष्ठित मान्यवर कोणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचे, कारण की स्पर्धा आपली आहे, आपल्या गावची आहे, आपल्या अभिमानाची आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाचं नाव घेणं व्हाईट बॉल आला ते अशक्य असेल, प्रत्येकावरती तेवढं लक्ष ठेवणं अशक्य असेल. त्याच्यामुळं जो कोणी इथे उपस्थित असेल त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती या. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सेकंड ओव्हरला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल आला व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज सर्वेश जन श्रेयस. हो फटका लॉप केला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय डीप. एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतीये. धाबा 4 चौकार. अगदी आपण पाहायला गेलं तर सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आणि अगदी आपण पाहिलं तर सेकंड ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती तो आक्रमक फटका पाहायला मिळाला फलंदाज मयूरच्या बॅटमधून. मयूर आणि त्याच्या साथीने लक्ष्मण हे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओ यावेळी आडवा बॅटनं प्रहार चढवलाय. बॉल चाललाय वाडिश लॉंग ऑन सीमा पार. धावा 6 षटकार. मयूरनं की मात्र बॉलच अगदी आपण पाहताय त्या ठिकाणी हरवलाय. इतक्या दूर मारलेला हा षटकार. बरोबर गोलंदाजाचा धूरच काढलाय. श्रेयस गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्या अगदी जर पाहायला गेलं तर 2 बॉलमध्ये तब्बल 11 धाबा बनवल्यात ते कलोते मोकोशे टीमनं. 1 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर मात्र 1 व्हाईट बॉल देखील पाहायला मिळतोय. म्हणजे एकंदरीतच आता कलोते मोकाशी टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये ती मात्र 20. बिनबाद 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली आहे. चांगला 60 मिळाला आहे. मोमेंटम खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्येच बनवला तो बॅटिंग करत असताना या दोन्ही बॅटरनं. 20 धावसंख्या धावफलकावरती 24. हो मिस्टामिंग हवेमध्ये परंतु बनतील दर्शक. बॉल सीमा पार. आणखीन 1 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 30 वरती. श्रेयस वरती आक्रमण चढवलंय फलंदाज मयूरनं. हो पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. हो चांगली फिल्डिंग. एकच पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त नाहीये. एका दाबानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 31 वरती. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी जर पाहायला गेलं ना तर एक चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट कशा पद्धतीनं खेळलं जातं हे मैदानाच्या आतमध्ये कलोटी टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे 2 मोठे फटके आल्यानंतर लगेच मात्र 1 सिंगल देखील इथे पाहायला मिळाली आणि या सिंगलला धावफलक जाऊन पोहोचलो आहे 31 वरती. हो पुन्हा एकदा ऑन साईडला डीपमध्ये चालला बॉल. मिड विकेटला फिल्डर. ओ चुकी झाली आहे. एकाच अटेम्प्ट मध्ये एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी करायचं होतं. बॉल पकडण्याच्या अगोदर थ्रो करण्याची घाई केली आणि इथे मात्र पुन्हा एकदा चौकारच पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नागेशच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते आणि इथे त्यांच्याकडनं चुकी होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं नागेश म्हटल्यानंतर एक सेफ हँड
ज्याच्याकडे बॉल गेल्यानंतर अगदी संपूर्ण टीमला देखील विश्वास आहे की मात्र बॉल पुढे जाणार नाहीये, त्याच्याकडनं देखील चुकी झाली आहे. ओ पलीकडे काय फटका सजवलाय, 6 धावा, षटकार. आदरणीय पंकजी नाईक साहेब आपण पाहता या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावसंख्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते आहे कलोते मोकाशी टीमची ती मात्र 41, बिनबाद 41 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप झाली आहे दोन्ही बॅटरमध्ये. आपण पाहताय चांगली सुरुवात झाली आहे, चांगला स्टार्ट मिळाला आणि ज्या वेळी चांगला स्टार्ट मिळत असतो त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर एक चांगली टोटल, एक चांगली धावसंख्या ही धावफलकावरती नेहमी पाहायला मिळत असते. आणि ती धावसंख्या पहिल्या 2 ओव्हरमध्येच आपल्याला पाहायला मिळते कलोरी टीमची ती मात्र 41. दोन्ही अगदी आपण पाहतोय सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. काय सुरुवात केली आहे, सुसाटानं सुटले दोन्ही फलंदाज. पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करत असताना खऱ्या अर्थानं टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला कॅप्टननं आणि तो डिसिजन आत्तापर्यंत अगदी योग्यरित्या अगदी सक्षम ठरवला. इतकी जबरदस्त बॅटिंग आहे. ओ नागेश उघडाचा पहिला बॉल विथ द टर्न, फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी करतात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा पुनश्च इथून आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. मयूर काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती नागेश उघडाला तुम्ही पाहता 3ऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहता पार्ट टाइम स्विमर गोलंदाज नागेश. ओ विथ द टर्न, फटका दमदार आहे. बॉल सीमा पर डीप स्क्वेअर लेगला ठोकला षटकार. मयूर अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना कडक शॉट. थँक्यू टीचर, धन्यवाद. धावसंख्या एकंदरीत 49 धावफलकावरती पाहायला मिळते. नागेश उघडावरती देखील आक्रमण चढवलंय. मयूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा फुललेंचा बॉल ऑन साईडला टर्न केलाय. काऊ कॉर्नरला बॉल त्या ठिकाणी आपण पाहताय काय फिल्डिंग झाली आहे. फेकी देखील आपल्याला पाहायला मिळते अचूक. आणखीन एक सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचले 50. बऱ्याचशा चर्चा खऱ्या अर्थानं 2 रात्रीमध्ये झाल्या. या मैदानावरती धाबा होत नाहीयेत, परंतु आता कलोदे टीमनं त्या दाखवून दिलंय या मैदानावरती धाबा देखील होतात. कारण की आता 3रं षटक चालू असताना आतापर्यंत 50 धावा म्हणजे अर्धशतक कंप्लीट. ओ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. बॅक टू द बॉलर आलाय. धाव मिळाली. आणखीन एक सिंगलला धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात कलोदे टीमच्या. धावा धावफलकावरती आल्यात. ओ यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर आहेत. पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळेल. आणखीन एक सिंगल झाली आहे. सिंगलला धावफलक जाऊन पोहोचले बाबांना. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बरोबर प्लॅनिंगच अगदी करत असताना ती प्लॅनिंग ऐकल्यानंतर अगदी जर पाहायला गेले तर गोलंदाजाच्या ब्रीटनुसार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळते कलोते टीम. यावेळी देखील आपण पाहताय कनेक्ट झालाच नाहीये, परंतु इथे डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळाला.
3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतील त्या 52 धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आणि खऱ्या अर्थानं चांगली धावसंख्या ही धावफलकावरती पाहायला मिळते कलोते टीमची, जी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने घेतलेला डिसिजन अगदी योग्य ठरवला आहे. दोन्ही सलामीच्या फलंदाजांना लक्ष्मण आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय मयूर. चांगली बॅटिंग, चांगली पार्टनरशिप आत्तापर्यंत दोन्ही बॅटरमध्ये आपल्याला बिल्डअप होत असताना आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं टार्गेट सेट करायचं असतं त्यावेळी खऱ्या अर्थानं पार्टनरशिप फार महत्त्वाची असते. पार्टनरशिप खऱ्या अर्थानं बिल्डअप ज्यावेळी होत असते त्यावेळी मोठी धावसंख्या ही नेहमी धावफलकामध्ये पाहायला मिळत असते आणि ती पार्टनरशिप इथून मात्र बिल्डअप होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. ती मात्र लक्ष्मण आणि त्याच्या साथीनं मयूर या दोन फलंदाजांमध्ये तब्बल 52 धाबा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम मीटिंग करू नका जास्त वेळ, चला लगेच मॅचला मात्र सुरुवात करा. अच्छा, सन्माननीय शेखरजी जाधव यांच्याकडनं कॅश प्राईज आलं आहे. मयूर जाधव यांच्या बॅटमधून षटकार हॅट्रिक जर का आली तर शेखरजी जाधव यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. धावसंख्या धावफलकावरती 52, 52 धावा धावफलकावरती. शेवटचे षटक आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय बबलू उघडा गोलंदाजी मार्कवरती आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहताय. ओ यावेळी अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केला, शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून काढला, डीप मध्ये चालला, एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न वेगानं 2 धाबा कंप्लीट होतात. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये खराब कामगिरी केली आहे दक्ष 11 पलसाई पुण्यनगरी पलसदरी टीमनं. ज्या फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं ज्या धाबा बचाव करायच्या होत्या, ज्या कॅचेस कॅरी करायच्या होत्या, तिथे मात्र सातत्यानं त्या चुका होताना पाहायला मिळाल्या आणि त्या चुकांचं रूपांतर या मोठ्या फटक्यांमध्येच अगदी आपल्याला पाहायला मिळालं. जे जीवदान मिळालं, ज्याच्या खऱ्या अर्थानं आपण पाहताय चौकार षटकार जिथे थांबवायचे होते तिथे मात्र त्या सातत्यानं चुका झाल्या आणि त्या चुकांचं रूपांतर अगदी मोठी धावसंख्या ही धावफलकामध्ये पाहायला मिळते. हो, चांगला बॉल वेगवान होता, बॅटरला बीट केलंय, एसटी रक्षकाला देखील बीट केलाय आणि बॉल सरळ चाललाय, शॉट थर्डमॅनला बाईच्या स्वरूपामध्ये आला. हा मात्र एक सिंगल. पंचावन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे षटक चालू आहे. गोलंदाज बबलू, चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे बबलूची. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत त्यांना वंचित ठेवलाय. इतकी जबरदस्त गोलंदाजी बबलूची. हो, यावेळी अगदी आपण पाहताय फटका मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फिल्डर आहे डाऊन दी बॉल, जज करतात, चांगलं जजमेंट ऐकलंय, बॉलला कॅरी केलाय आणि इथून मात्र पहिली विकेट आली आहे. ती मात्र बॅटिंग करत असताना कलोते मोकाशी टीमची फलंदाजीतून मात्र बाद होईल लक्ष्मण.
आणि आता विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 55 धावा धावफलकावरती. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. अमोल दरेकरनं देखील आपण पाहताय इथून मात्र चुकी करतानाच पाहायला मिळालेत. यशांच्या मागे आणखीन एक बाईटची एक सिंगल धाव पाहायला मिळते, जिथे खऱ्या अर्थानं बबलू उघडा कमबॅक करण्याचं काम करतोय. जिथे तो मात्र डॉट बॉल फेकतोय तिथे मात्र एक्स्ट्राच्या धावा या धावफलकामध्ये आपल्याला ॲड होताना पाहायला मिळतात. 56 धावा धावफलकावरती आल्यात. 4 बॉल आतापर्यंत समाप्त झालेत. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे, तो मात्र पहिल्या सत्रातील. चांगली गोलंदाजी केली आहे बबलू उघडानं शेवटच्या ओव्हरमध्ये, डेट ओव्हरमध्ये. हो इथे कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉलला ढकलला, फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ चाललाय थर्डमॅनला, चौकार. फोर 64 धावा धावफलकामध्ये आहेत आणि आता इथून बनवायचं आहेत 24 बॉल मध्ये दक्ष 11 पलसाई पुण्यनगरी पळसझरी टीमला 65 धावा. इलेव्हन बी टीमचे कर्णधार आपण देखील या लगेच साठी टॉस बॉक्स मध्ये. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक ज्या फलंदाजाच्या बॅटमधून येईल त्या फलंदाजांसाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय विनायकजी जाधव यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये कॅश प्राइज असणार आहे. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून अर्धशतक येईल त्यासाठी मात्र या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनायक जाधव यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज. बॉल द्या आणखीन एक मैदानामध्ये 65 धावा बनवायचे आहेत. मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा पाठलाग आता खऱ्या अर्थाने इथून करायचा आहे दक्ष 11 पुण्यनगरी पलसाई पळसझरी टीमला. अमोल दरेकर आणि त्याच्या साथीनं साईराज हे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला आयुक्त 11 बी टीम आपला कर्णधार पाठवा लगेच टॉससाठी. आयुक्त 11 बी टीमला विनंती असेल की आपला कर्णधार जय चला टॉससाठी या. हा चला दोन्ही टीमचे कर्णधार आलेत. आम्ही एका दिशेला पाहतोय ते दुसऱ्या दिशेने आलेत. 65 धावसंख्येचं टार्गेट आहे. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. दोन्ही टीम अगदी मैदानाच्या आतमध्ये रेडी झालात. आता मात्र इथून दक्ष 11 पलसाई पुण्यनगरी पळसझरी टीम देखील आपण पाहताय 65 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सलामीचे 2 सलामीवीर. एकीकडे तुम्ही पाहताय टीमचा कॅप्टन अमोल दरेकर आणि त्याच्या साथीने साईराज. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आमचे सन्माननीय प्रसादजी जाधव साहेबांचे शुभ हस्ते आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. चला या प्रसादजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय गोलंदाज दीपकला जे पहिलं षटक घेऊन सलामीसाठी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन अमोल दरेकर जो ऑन साईक आपल्याला इथून पाहायला मिळतोय 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. पहिला बॉल पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न लावून आपली डायरेक्ट हिटची संधी आणि दोन्हीकडे अगदी आपण पाहता मिस झाला. म्हणजे अगदी जर पाहायला गेलं तर जिथे पिचिंग देखील आपण पाहायला गेलं तर आउट साईड ऑप्शन होती आणि त्याच्यानंतर मात्र डायरेक्ट हिटची संधी देखील हुकली आहे. म्हणजे दोन्हीकडे आपण पाहिलं तर फलंदाज सेफ झाले. पहिला बॉल दीपकने मात्र डॉट बॉलच फेकला. आयुक्त 11 बी टीमने टॉस जिंकला आणि डिसिजन अगदी थोड्याच वेळामध्ये फिल्डिंग करण्याचा डिसिजन आहे.
हो, इथून जर पाहायला गेलं तर वेगवान होता, प्रचंड वेगाने टाकला होता, परंतु आउटसाइड लेग स्टंप आला आणि इथून अगदी आपण पाहता वाईट बॉलच पाहायला मिळतो. एक्स्ट्राची धाव फलकावरती आल्या, अकाउंट ओपन झाल्या. ते मात्र आता दक्ष 11 पुण्यनगरी पळसाई पळसझरी टीमचं 1 या धावसंख्येनं. अवजनरच्या साह्यानं मात्र अकाउंट ओपन झालं. एक बॉल आतापर्यंत झाला, एक धाव फलकामध्ये पाहायला मिळते. जबरदस्त मॅच दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या दोन टीमचा आपल्याला जरूर इथून पाहायला मिळेल. टाइम घेऊ नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. हे सातत्यानं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आयोजक आम्हाला सांगतात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. तुमच्यासाठी टायमर देखील सेट केला गेला, 20 मिनिटांचा कालावधी आहे. हो, पुन्हा एकदा पंचांकडे लावून अपील, पंचांचं फिंगर अप. फलंदाज अमोल दरेकर आउट. मात्र परतला. अगदी त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर होत्या टीमला. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अमोल दरेकर मात्र चांगला दाबा बनवेल, चांगला शॉट मिळवून देईल, परंतु तो लवकर परतला. थोडासा दबाव तर जरूर आता इथून स्पष्ट झाला दक्ष 11 पुण्यनगरी पळसझरी टीमवरती. हो, आउटसाठी लेग मला डायरेक्ट हिट करण्याची पुन्हा एकदा संधी आहे, परंतु इथे व्हाईट बॉल पंच सांगतात. बालासरांनी मात्र लगेच सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा 100ची धाव इथून धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 100च्या धावानं 2 धावा या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 2 बॉल आतापर्यंत झालेत, 2 धावा धावफलकामध्ये आल्यात. दोनही धावा ज्या वाईटच्या साह्यानं आल्यात आणि त्याच्यामध्ये एक विकेट देखील पाहायला मिळाली आहे, ती मात्र अमोल दरेकरची. टीमचा कॅप्टन 0 या धावसंख्येमध्ये परतला. दीपकनं काय कमालीची गोलंदाजी केली आहे. हो, गोल्डन दांडी गोल. फर्निचर डिशवर फुल टॉस बॉलला कन्वर्ट करू शकला नाहीये. सफल इतका झाला की पाठीमागे असल्याचा अंदाजच घेतला नाही आणि इथून मात्र बरोबर हे स्ट्राच उडवलात. फलंदाज बाद, दुसरी विकेट आली आहे, ती मात्र दक्ष 11 पुण्यनगरी पळसझरी टीमची. नागेश उग्रावट. आपल्याला पाहायला मिळते 65 धावसंख्येचं मोठं लक्ष, मोठ्या टार्गेटचा पाठलाग करत असताना इथून अगदी आपण पाहायला गेलं तर मात्र फक्त 2च धावा ज्या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. अजयजी लोटे आणि सुशांत पालांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 मध्ये ऑन साईडला फटका केला, फिल्डिंगकडनं चुकी झाली आहे. बॉल सरळ चालला खाऊ कॉर्नरला, सीमा पार, धावा 4 चौकार. जाऊन पोहोचले ते 6 वरती. या फटक्यांची आवश्यकता आहे. हे फटके येणे फार गरजेचं आहे, ते मात्र पळसझरी टीमसाठी. तो फटका आला बबलूच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साईडला स्कोर, विकेट फटका चालला, इनफिल्डच्या वरून बॉल चालला, सीमा पार, आणखीन एक चौकार. दुसरा वार बबलू उघडाचा चौकार.
या स्पर्धेचे मुख्य आयोजक विनायकजी जाधव यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल ते मात्र बबलू उघडासाठी तिसरा चौकार येईल का आता ही प्रतीक्षा सर्वांनाच आहे. 2 चौकार. गाडीची लाईट्स बंद करा प्लीज. ओके थँक्यू. धाव संख्या 10. शेवटचा बॉल दीपकच्या या षटकातील. वेगवान होता ड्राईव्ह केला लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला फिल्डर आहेत धाव फक्त एकच मिळेल एकापेक्षा जास्त नाहीये. 11 धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात जिथे मात्र 65 धावसंख्येचा पाठलाग करायचे. दक्ष 11 पुण्यनगरी पलसाई पलेझरी टीमला आतापर्यंत 11 धावा धाव फलकामध्ये आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कलोते मोकाशी टीमनं 64 धावा बनवल्या आणि 65 धावसंख्येचं मोठं टार्गेट सेट केलं आणि त्या टार्गेटचा बचाव करत असताना पहिल्या षटकामध्ये अवघ्या 11 धावा आल्यात आणि त्याच्यामध्ये 2 महत्वाचे फलंदाज बाद केलेत. टीमच्या कॅप्टनला देखील अगदी आपण पाहताय लवकर परत पाठवलं. अमोल दरेकर मात्र बाद झाला. त्याच्यानंतर नागेश उघडा देखील बाद झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता बबलू आणि त्याच्या साथीनं साईराज हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आता ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं भरपूर सारी जबाबदारी वाढली आहे या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता इथून त्यांना पार्टनरशिप देखील बिल्डअप करायचे मोठे फटके देखील मारायचे आहेत. या परिस्थितीमध्ये आता कशा पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळतील हे देखील पाहावं लागेल. चला वेळ जास्त घेऊ नका. प्रत्येक फिल्डरला आपली फिल्डिंग प्लेसमेंट माहिती आहे त्यामुळे प्रत्येक वेळी तो टाइमपास करूच नका. बरोबर 20च मिनिटं आहेत आपल्याकडे पहिल्या सत्रासाठी याचं देखील लक्ष ठेवा. एका ओव्हरमध्ये 11 धावा धावफलकावर झालात. 65 धावसंख्येचा पाठलाग करते पलसझरी टीम. सेकंड ओव्हरला सुरुवात. कमी घेताना टाकला ऑन साईडचा फटका चांगला लॉंगॉनला फिल्डर अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. एक तर कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न होईल का परंतु नकार दिला साफ नकार दिला. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. थोडेसे कॉन्फिडंट जरूर होते बबलू. असं वाटलं होतं बॉल बाउन्स केल्यानंतर अगदी फिल्डरच्या डोक्यावरून जाईल परंतु फिल्डरचं कौतुक करूया. बरोबर स्वतःला सेज करत असताना बॉलला आतमध्ये ढकललं आणि तिथून मात्र टीमसाठी 3 धावा बचाव केला. धावसंख्या धावफलकावर आली आहे ती 12. टॉपच लागली पाठीमागे चालला यष्टीरक्षक पकडले कॅच. साईराज देखील बा 3रा आद्रा पलसझरी टीमला. पूर्ण टीम अगदी आशाभूत नजरेनं पाहत होती. त्यांच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येतील आणि मात्र या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. ते मात्र अपयशानं मैदानाच्या बाहेर आलेत. विजय चांगली बॉलिंग करतात. फुलेलेंचा बॉल इथून अगदी आपण पाहताय डायरेक्ट हिट फलंदाज बाद. पाहायला मिळते. एक बबलू उघडा सोडल्यानंतर प्रत्येक फलंदाज इथून मात्र अपयशी ठरला. कोणत्याही फलंदाजाला मोठे फटके मारता आलेच नाहीयेत. प्रत्येकानं खऱ्या अर्थाने तो प्रयत्न जरूर केला परंतु त्याच्यामध्ये अपयश झाला. एक बबलू उघडा ज्याच्या बॅटमधून ते 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. तो
वैयक्तिक इंडिव्हिज्युअल 4 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि ते बघता अगदी आपण पाहतो प्रत्येक फलंदाज त्या ठिकाणी अपयशी ठरलाय. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला या वर्षाच्या हंगामामध्ये पळसझरी संघ हा बराचसा टचमध्ये पाहायला मिळाला, परंतु या स्पर्धेमध्ये यावेळी ड्राईव्ह केला. अगदी आपण पाहता लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला, फिल्डर आहेत तोपर्यंत एकच धाव. बराचसा टच मध्ये खऱ्या अर्थानं पळसझरी संघ जरूर पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये थोडीशी खऱ्या अर्थानं निराशाने कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. परंतु मॅच अजूनही संपलेली नाही आहे, कारण की इथून जर पाहायला गेलं तर 13 धावा धावफलकावरती आहेत आणि सेकंड ओव्हरमधील 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बबलू उघडा अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि समोर विजयला तुम्ही पाहता. फुललेलेंचा बॉल अगदी आपण पाहता स्केअर करत असताना शॉट एक्स्ट्रा फिल्डर वेगानं येतात बॉल पर्यंत. दोनही फिल्डर बॉल बरोबर खेळतच बसले आणि तोपर्यंत धावा इथून मिळाल्या त्या 2 आणि 2 धाब्याने धावफलक आता मात्र 15 वरती जाऊन पोहोचलं. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थोडीशी पाठीमागेच राहिली पळसझरी टीम, कारण की सुरुवात जशी हवी होती ती मिळालीच नाही. सुरुवातीच्या षटकामध्ये जी पार्टनरशिप हवी होती ती मात्र बिल्डअप झालीच नाही. फुल टॉस बॉल ऑन साईडला फोर्स केला, फिल्डर डाऊन द बॉल, कॅच ड्रॉप झाली आहे आणि तोपर्यंत पुन्हा एकदा धावा मिळतात. त्या म्हणजे 2 तिसऱ्या धावेचा प्रयत्न बबलीचा, परंतु नकार दिला. 2च धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. ऑफिशियल आपला रिव्ह्यू आहे का? बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे. आता मात्र तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. वेट साईडसाठी आता इथून मात्र चेक केलं जात आहे. पुन्हा पिंगले सर जे खऱ्या अर्थाने टेक्निकल रूममध्ये आपल्याला पाहायला मिळतं. इट्स अ नो बॉल, नो प्लस झोन असं अतिरिक्त मात्र धाबा आता धावफलकावरती जोडल्या जातील. ह्या धाबांची आवश्यकता होती पळसझरी टीमला आणि त्या धाबा आता मोठ्याच्या साह्यानं इथून धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते म्हणजे 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 18 धावा धावफलकावरती आला. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पाठीमागे केला फ्लेटचा बॉल शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने काढायचा होता, परंतु कौतुक करायला हवं शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचं. काही कमालीचे एफर्ट्स दाखवत असताना बॉलला त्याने कॅरी केलं आणि धाव फक्त एकच इथून देखील आपल्याला पाहायला मिळते. एका धाबेसाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करावा लागतो. तो मात्र पळसझरी टीमला ती एक धाव इथून मात्र धावफलकावरती जोडत असताना विकेट्स आल्यात. त्या महत्वाच्या 4 धावसंख्या धावफलकावरती 19. बारा बॉल आणि 46 धावसंख्येची आवश्यकता. शेवटची निर्णायक 12 बॉल 46 धावसंख्येची आवश्यकता. चला वेळ घेऊ नका, कारण की तुम्ही ऑलरेडी अगदी पाहता 2 षटकांसाठी बरोबर 11 मिनिटांचा कालावधी घेतला. त्याच्यामुळे तुम्हाला हे षटक 4 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायचंच आहे. याच्याकडे देखील लक्ष द्या, नाहीतर मग अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. तसं ऑफिशियल देखील आपल्याला सूचना करतात, आम्ही देखील तुमच्यापर्यंत या सूचना पोहोचवतो. 12 बॉल 46ची आवश्यकता. गोलंदाज लक्ष्मण. या विकेट खेळायचा होता, परंतु वेगवान बॉल होता. पंचांनी ते मात्र त्याला वाईट बॉल घोषित केला. आउटसाइड ऑप्शन जास्त बाहेर निघाला आणि त्याला मात्र पनिश केला. वाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे बाईच्या साह्याने 1 धाव आली आहे. 20 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. आता येणारे 12 बॉल 45 धावसंख्येची आवश्यकता. फटा ऑन साईडला बॉल सीमारेषेच्या पलीकडे काव काढलेला ठोकळा षटकार.
46 पाहिजे होते ना, एक वाईड आला. काय रे? धावसंख्या धावफलकावरती 26, 26 धावफलकावरती येणारे बॉल शिल्लक आहेत ते 11 आणि धावा बनवायचे आहेत त्या मात्र 39. 11 बॉलमध्ये 39 धावसंख्येची अजूनही आवश्यकता, ते मात्र पलझरी टीमला. एकटा मैदानाच्या आतमध्ये टायगर सारखा लढतोय तो मात्र बबलू, त्याच्या बॅटमधून मात्र आतापर्यंत चांगले स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेत. तो प्रयत्न करतोय या धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा आणि तो खऱ्या अर्थानं आतापर्यंत सफल देखील ठरला. 8 बॉलमध्ये 21 वरती बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 26, 11 मध्ये 39. हो, यावेळी अगदी आपण पाहता पंच त्या ठिकाणी आपण पाहता डिसिजन व्हाईट बॉल आणि रन आउटची विकेट. आता खऱ्या अर्थानं स्नेहलला देखील गरज होती का या धावेची, हा देखील प्रश्न सर्वांना राहिला आहे. कारण की बबलूच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येतात, तो प्रयत्न करतोय या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी. व्हाईट बॉल आला होता आणि तिथे मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो परतला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अंकितला आता मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपण त्याला पाहता. राष्ट्रवादी शिवसेना उपाध्यक्ष एक नंबर. राष्ट्रवादी शिवसेना उपाध्यक्ष एक नंबर. राष्ट्रवादी शिवसेना उपाध्यक्ष एक नंबर. 11 बॉलमध्ये 38 धावसंख्येची आवश्यकता. फटा लॉप केला, वाईसला सीमा पार, देखना दर्जेदार षटकार. आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वरती. येणारे 10 बॉल आणि आता 32 धावसंख्येची आवश्यकता. आतापर्यंत डगआउट शांत होतं, परंतु या फटक्यानं डगआउट मध्ये हालचाल चालू झाली आहे. पुन्हा एकदा मिली हेलिकॉप्टर पाहायला मिळतं. एक कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न होईल का? सेकंड डावासाठी प्रयत्न होईल मात्र सेकंड डाव घेताना फलंदाज अंकितला परतावा लागेल. बबलूला स्ट्राईक हवी आहे आणि त्यासाठी मात्र अंकितनं आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस केली आहे. आणखीन एक सिंगल डाव धावफलकामध्ये ऍड होईल आणि या सिंगलला धावफलक आता जाऊन पोहोचेल 34 धावा ज्या धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 34 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते अगदी पण पाहताय 9 आणि धावा बनवायचे त्या मात्र कंपल्सरी 31. विनय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. विनय देखील आपण पाहताना की एक चांगलं बॅट्समन आहेत पलझरी टीमचे, सातत्यानं आपण पाहिलं ते देखील ओपन करतात, ते देखील दुसऱ्या क्रमांकावरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. परंतु आज थोडेसे उशिराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. हो, चांगला बॉल थोडेसे कमी गतीने टाकला, परंतु पंच सांगतात हा देखील वाईडच आहे. आणखीन एक अभ्यंतरची जाब आली आहे. तर आता गोलंदाज जर पाहिलं गेलं लक्ष्मणनं एखादा बॉल जर का अगदी चांगला फेकला, परंतु नेक्स्ट बॉल अगदी वाईडच पाहायला मिळाला, त्याच्यामुळे धावसंख्या अगदी आपण पाहता 35. 9 बॉल 30 ची आवश्यकता, मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता पलझरी टीमला. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला फटका केला, बॉल चालला मिड विकेटला, सीमा रेषेच्या पलीकडे बॅटमधून आणखीन एक षटकार. धावा धावफलकावर झाल्यात. 8 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत.
त्या मात्र आता 24. काय कमालीची बॅटिंग केली आहे ती मात्र बबलू उघड्यानं शेवटपर्यंत लढतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याला देखील माहिती आहे आज नाही तर मात्र 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल आणि त्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये सर्व काही पणाला लावत असताना दर्जेदार बॅटिंग करतोय. इथून देखील आपण पाहतो फुल टॉस वरती फुल टॉस वसूल केला आणि पंचांनी आता मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे बेट साईड साठी. यस, तिसरं पंच पुन्हा टेक्निकल रूम मध्ये बसलेत आणि आता मात्र हा डिसिजन चेक करतील. बॅक टू बॅक दुसरा षटकार आतापर्यंत पाहायला मिळाला परंतु हा बॉल या ठिकाणी चेक केला जातो. इट्स अ फार डिलिव्हरी. 2 बॉल मध्ये 2 षटकार आतापर्यंत बबलूच्या बॅट मधून पाहायला मिळालेत आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकामध्ये आता पाहायला मिळेल या षटकारानं 47 धावा धावफलकावरती आला. 65 धावसंख्येच्या पाठलाग करत असताना काय बॅटिंग केली आहे ती मात्र बबलू उघड्यानं. हे समजलं कोणाकडून? समीर भाऊ यांच्याकडून आपण पाहतो बबलूने जर का मॅच जिंकवली तर मात्र तब्बल 5,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल तर बबलूसाठी. काय बॅटिंग केलं बबलूनं. बॅक टू बॅक षटकार येत असताना 7 बॉल 18 धावसंख्येची आवश्यकता. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये एक पात्र मैदानाच्या आतमध्ये लढत असताना ऑन साईडला फटका मिड विकेटला फिल्डर आहे. धाव फक्त सिंगलच मिळेल कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये आता साईक हवे बबलूला. शेवटचे 6 बॉल आणि धावा बनवायचे तर आता पलसरी टीमला 17. काय जबरदस्त लढला. 13 बॉल मध्ये तब्बल 41 धावा तर मात्र एकटा बबलू उघड्यानं बनवल्यात. त्याची बॅटिंग आवडली असेल तर एकदा ताला व्हायला काय हरकत नाही मित्रांनो. काय लढलं मैदानाच्या आतमध्ये एक पात्र एक तर टायगर षटकार मैदानाच्या आतमध्ये लढत असताना 13 बॉल मध्ये 41 धावा. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर डगआउट मध्ये देखील शांतता पसरली होती. म्हणजे अगदी डगआउट मधून देखील मॅच सोडली होती की काय. ज्यावेळी मात्र महत्वाचे 5 फलंदाज बाद झाले परंतु एक पात्र मैदानाच्या आतमध्ये लढतोय बबलू उघडा. आता खऱ्या अर्थानं अमोल दरेकर जो डगआउट मधून अगदी रेलिंग पर्यंत आला होता तो मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेला कारण की आता मॅच अगदी क्लोज आली आहे. मॅचचा क्लोज एन्काउंटर कोण करेल. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज उमेश की मात्र बबलू उघडा. 6 बॉल 17 धावसंख्येची आवश्यकता. हाय व्होल्टेज डाबा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक तर्फी चालणारी मॅच मात्र आपल्या संघाकडे खेचून आणली आहे. शेवटचे 6 बॉल आणि आता 17 धावसंख्येची आवश्यकता. फटका ऑन साईडला गॅप मध्ये बॉल सरळ चालला रेषेच्या पलीकडे. काव कॉर्नरला बबलूचा आणखीन एक तडाखा. धावा 4 चौकार. फलकाबद्दल 5 बॉल मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. मित्रांनो बबलू उघड्याचा जर विचार करायला गेलो तर टीमचा हा गोलंदाज आहे परंतु ज्यावेळी त्याला बॅटिंगची संधी मिळाली आहे त्यावेळी त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. शेवटचे 5 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. स्वतःला खऱ्या अर्थानं सर्च केलं जागा बनवल्या स्ट्रोकसाठी आणि
आणि बॉलला सरळ पाठवलाय फाईन लेग सीम आदेशाच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा चौकार आला बबलू उघडाच्या बॅटमधून एकंदरीत 15 बॉल मध्ये 49 धावसंख्येवरती इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय संघर्षाची मैदानाच्या आतमध्ये लढतोय येणारे 4 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता टीमने देखील आशा सोडली होती परंतु आशा पल्लवित करत असताना बबलू उघडाला मैदानाच्या आतमध्ये पाहताय काय लढलाय बबलू मैदानाच्या आतमध्ये संजय हरिभाऊ जाधव कल्पेश जाधव यांचे वडील आज मॉस्को इथून खऱ्या अर्थाला रिटायर झालेत 4 बॉल 9 पाहिजे ते सांगतो विचारता येते आणि दिनेशजी तरकुडे आणि कुंदनजी शेंडे यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात हो यावेळी अज्ञापन पाहता आउटसाइड ऑप्शन पंच सांगता रिड्यूस व्हाईट बॉल कहाणी में ट्विस्ट दबाव स्पष्ट झाला गोलंदाजावरती 8 पाहिजे 4 बॉल शेवटचे 4 बॉल आणि आता जिंकण्याची आवश्यकता ती म्हणजे 8 या धावसंख्येची शेवटचे 4 बॉल 8 धावसंख्येची आवश्यकता 49 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय तो मात्र बबलू उघडा समीर धनवडे यांच्याकडून बबलूने मॅच जिंकवली तर 5000 ओ फटका लॉप केला समोर एक धाव कंप्लीट झाले सेकंडचा प्रयत्न केला जातोय बबलू सॅकिंग एंडवरती पोहोचलाय आणि इथे चुकी देखील झाली आहे धावा मिळाल्या तर 2 बबलू उघड्याचा अर्धशतक कंप्लीट झालंय एकदा बबलू आपली बॅट उंच करा आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आणि हे अर्धशतक काय टायमिंग आहे अर्धशतकाचं आपल्या टीमला आवश्यकता असताना आलेलं बबलू उघड्याच्या बॅटमधून हे अर्धशतक काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि या स्पर्धेतील पहिला अर्धशतक या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय विनायकजी जाधव यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे या अर्धशतकासाठी याचसाठी केला होता 8 तास खऱ्या अर्थाने ते अर्धशतक आलंय आणि विनायक जाधव यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज कट केला फिल्डर पकडले कॅच आणि मोक्याच्या वेळी डोक्याची घंटा बबलू उघडा अर्धशतक त्याच्यासाठी एकदा जोर मॅच आला होता बबलू उघड्यानं लेट कट खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर अगदी आपण पाहता डाऊन द बॉल आले पकडली कॅच महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणी अगदी योग्य वेळी मात्र ती विकेट मिळाली आहे येणारे बॉल शिल्लक आहेत आता मात्र 2 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 6 2 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी स्नेहलला तुम्ही पाहता जशाकडे देखील ती क्षमता मोठे फटके मारण्याची आता तो मोठा फटका मारेल का या 6 धावा 2 बॉल मध्ये बनवेल का हे बरेचसे प्रश्न आता सर्वांच्या समोर उभे राहिलेत प्रेक्षकांचे मन जिंकणारे मॅच मैदानाच्या आतमध्ये अंगावरती शहर आणणारे मॅच मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 2 बॉल 6 धावसंख्येची आवश्यकता 59 धावा बॅटची कडा पाठीमागे चाललाय आणि इथून धाव मिळेल तो फक्त सिंगल आता शेवटचा 1 बॉल आणि कंपल्सरी 5 धावसंख्येची आवश्यकता 1 बॉल 5 धावसंख्येची आवश्यकता शेवटचा बॉल शिल्लक 5 धावा बनवायचे क्रिकेटच्या पटलावरती असे कारनामे बऱ्याचदा पाहायला मिळालेत आणि तो कारनामा इथून होताना पाहायला मिळेल का जबरदस्त मॅच जबरदस्त काय पलटवार दिला बबलूनं या मॅच मध्ये पुनरागमन आपल्या टीमला जरूर करून दिलं आणि आता मात्र शेवटच्या श्री गणेश स्पोर्ट्स चे ओनर ते
तुषार धुमाल यांच्याकडून देखील आपण पाहतोय बबलू उगडा यांच्या अर्धशतकी केलीसाठी गेम चेंजरची कॅप त्यांना मात्र देण्यात येईल. शेवटचा एक बॉल, 5 धावसंख्येची आवश्यकता. थांबलाय दबाव आहे दडपण आहे आणि दडपणाखाली अशा बऱ्याचदा चुका होतात. ते चूक करायची नाही आहे कारण की शेवटचा एक बॉल आहे जो निर्णायक बॉल आहे आणि त्याच्यावरती मात्र चुकी करायची नाही आहे. 1 बॉल 5. हो शेवटचा बॉल निर्धार आलाय परंतु एकदा पलसदरी टीमसाठी देखील टाळ्या होत्या. काय फाईट दिली आहे. 65 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहताय 60 धावा त्यांनी मात्र बनवल्या कारण की या मैदानावरती 2 रात्रींमध्ये धावा होत नव्हत्या परंतु त्यांनी दाखवलं. फिल्डिंगसाठी मैदानाच्या आत खऱ्या अर्थानं अमोल दरेकर अपयशी ठरला. त्याच्यानंतर साईराज अपयशी ठरला. नागेश अपयशी ठरला. हे तिन्ही उघड्यानं 51 धावा बनवला आणि त्याच्यानंतर सूरज देखील 0वरती बाद झाला. मेहुल देखील अगदी 1 धावसंख्येवरती बाद झाला. 0 धावसंख्येवरती बाद झाला. यामधील एखादा जरी बॅटरची त्याला साथ मिळाली असते तर कदाचित हा चित्र वेगळा पाहायला मिळाला असता. चला बबलू या आपल्यासाठी आयोजकांकडून 2000 मयूर काय केलं 15 बॉलमध्ये 44 धावा बनवणारा मयूर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला